नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर असं म्हटलं जातं आणि जनरली लोकांच्या कल्पना ज्या असतात त्या स्वित्झर्लंड आणि तिकडचं सौंदर्य बघणं, अनुभवणं इथपर्यंत असतात. पण जी लोकं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत किंवा जर आठवड्याला तिथपर्यंत जाणं ज्यांना शक्य नाही आहे, तर ती लोकं काय करत असतील? किंवा आपल्या आजूबाजूला शेजारी अशी उत्तम पर्यटन स्थळं असावीत की जिथं जाऊन आपण शांतपणे आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करू शकतो, हवं तर वाचू शकतो, हवं तर बसू शकतो, हवं तर फिरू शकतो, हवं तर आपण काय म्हणू आपण त्याला की ॲडव्हेंचर्स गेम खेळू शकतो. तुम्ही म्हणाल की एवढं धाप लागेपर्यंत आपल्या आजूबाजूला सगळं मिळणार नाही, पण तुम्हाला हे कदाचित मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला एक पत्ता जो आहे तो गुगल करायला लागेल आणि सोपा आहे पत्ता. ते आहे पुण्यातलं सनीज वर्ल्ड. तुम्ही जे आत्ता माझ्या मागे बघताय, तर हा सगळा परिसर तुम्हाला पुण्यातला आहे असं सांगितलं तर खोटं वाटेल, निश्चितपणे खोटं वाटेल. म्हणूनच मी म्हटलं की गुगल करा, या आणि खात्री करा. पण हे कसं उभं राहिलं? हे नेमकं सनीज वर्ल्ड म्हणजे काय आहे? की इथे यायची केवळ मजा करायची किंवा एका पद्धतीनं एन्जॉय करण्याची केवळ गोष्ट आहे का? तर तसं नाही आहे. अशा गोष्टी क्रिएट करण्यामागे एक थॉट आहे. तो व्यावसायिक आहे, तो सामाजिक आहे, तो निश्चितपणे एका सौंदर्यदृष्टी असलेल्या लोकांचा थॉट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला अशा जागा असल्या पाहिजेत. ही जी संस्कृती आपण पाश्चात्य देशांमध्ये बघतो, तर तशा पद्धतीचं भारतामध्ये एक एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे. आणि म्हणून हे सगळं कसं घडलं, कसं उभं राहिलं, याची सगळ्याची गोष्ट आपल्याला ऐकायची आहे. ती स्वतः सनी निमन यांच्याकडून. दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते ॲक्च्युअली राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील विनायक निमन हे शिवसेनेचे, नंतर काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. शिवाजीनगरमधून ते दीर्घकाळ निवडून येत होते. आणि सनी निमनसुद्धा पुण्याच्या राजकारणामध्ये असतात. पण त्याच्या पलीकडचं जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते एक व्यावसायिक म्हणून त्यांनी हे जे एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे, तर त्याबद्दल आपल्याला बोललं गेलं पाहिजे. कारण तरुण लोक राजकारणाकडं खूप वेगानं आकर्षित होतात, पण व्यवसाय कसा उभा करायचा, निगुतीनं कसा जपायचा, तो कसा वाढवायचा आणि त्यामध्ये नवनव्या गोष्टी कशा ॲड करायच्या, हे आपल्याला जाणून घ्यायचं. दादा, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सनीज वर्ल्ड काय आहे असं जर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं विचारलं तर काय आहे सनीज वर्ल्ड? सनीज वर्ल्ड पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला जर आपण म्हटलं तर ते रिक्रिएशनल सेंटर आहे असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. रिक्रिएशनल सेंटर म्हणजे कारण मी विचारतो की अगदी अलीकडच्या काळातल्या लोकांना सुद्धा म्हणजे ते कल्पना कळणार नाही, म्हणून मी विचारतो की रिक्रिएशनल रेडियस किंवा रिक्रिएशनल सेंटर म्हणजे काय. बेसिकली आता जे पुण्याचं जीवनमान ज्या पद्धतीने झालं आहे किंवा शहराचं, पुण्यातल्या लोकांचं जे जीवनमान झालेलं आहे, त्या अशा अनुषंगाने की प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ह्याची कुठेतरी सांगड घालणं, त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इझिली अवेलेबल व्हाव्या आणि नागरिकांना तिथे त्यांचा स्वतःच्याबद्दल, स्वतःमधलं एक स्वत्व जो आहे तो त्याच्यातून त्यांना मिळावा, हीच त्याच्या मागची बेसिकली धारणा आहे. फॅमिली एकत्र येणं, कौटुंबिक त्यांचा संवाद तिथे होऊ शकतो, विकेंड गेट अवे आहेत. ह्या अनुषंगाने कॉर्पोरेट आता ज्या पद्धतीने पुणे वाढतं आहे, त्यामध्ये जर आपण पाहिलं हिंजवडी असेल, IT, याच्यामुळे जे पुणे वाढतं आहे त्यांना एक जवळचं एक डेस्टिनेशन की जिथे ते स्वतः एक कुटुंबाबरोबर वेळ घालू शकतील. आणि आपल्या कॉर्पोरेट जरी असेल तर त्याच्यामध्ये टीम बिल्डिंग असेल, स्वतःचे हे करण्यासाठी असं म्हणून एक सनीज वर्ल्डकडे पाहिलं तर वावगं होणार नाही. पण इथं आल्यानं समजा एखादा माणूस आला, 1-2 दिवसांसाठी आला आहे, तर काय काय करू शकतो 2 दिवसामध्ये इथं? काय काय करायला म्हणजे खाणं पिणं झोपणं याच्या व्यतिरिक्त तो माणूस जर समजा त्याला बिझी ठेवायचे तर काय 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 सनीज वर्ल्ड? आपल्याकडे इंडियाज बिगेस्ट ॲडव्हेंचर पार्क आहे, टायगरचा ॲडव्हेंचर पार्क म्हणून आहे. 100+ ॲक्टिव्हिटीज ह्यामध्ये आहे. 100+ ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये झिप लाईन, झॉर्बिंग, बंजी जम्पिंग, रिव्हर्स बंजी जम्पिंग, ATV, पेंटबॉल, डार्ट, आर्चरी असे विविध 100+ ॲक्टिव्हिटीज आहेत. टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. केरलाचं हे जे आहे आयुर्वेदा रिक्रिएशनल, ते देखील आपल्या इथे अवेलेबल आहे, ज्यामध्ये वेगवेगळे 5 दिवसाचं, 7 दिवसाचे, 3 दिवसाचे असे स्टे करून तुम्ही त्या ट्रीटमेंट्स वगैरे घेऊ शकता. अशा अनुषंगाने आयुर्वेदिक ट्रीटमेंट, आयुर्वेदिक वेलनेस सेंटरही सनीज वर्ल्डमध्ये आहे. प्लस इथे 3 वेगवेगळे टाईपचे रेस्टॉरंट्स आहेत. रुबी, चारकोल, शिवलिंगम असे एक 3, म्हणजे एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, बार्बेक्यू सिझलर्स आणि एक हिलटॉप रेस्टॉरंट. ह्या असे 3 वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पूर्ण जगाचं म्हणजे मल्टी कुझिन तुम्ही तिथे टेस्ट करू शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही तिथं असता. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही सनीज वर्ल्डमध्ये आहात तेव्हा तुम्ही नेचरच्या रेंजमध्ये आहात असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पण तुम्ही जेव्हा 100+ ॲक्टिव्हिटी म्हणता तर त्याच्यासाठी मग ते सेफ्टी आणि मग ते उभ्या करतानाचे त्यासाठी असलेले नॉर्म वगैरे हे सगळं आणि त्यातले एक्सपर्ट वगैरे ते सगळे लोक इथं तुमच्याकडे अवेलेबल आहे? हो,
सनीज वर्ल्डमध्ये जर पाहायला गेलं तर 450+ स्टाफ इथे आपल्याकडे इन हाऊस आहे आणि ते करत असताना ॲडव्हेंचरचे जे आहेत ते सगळे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट जी आहे त्याचे कोर्स घेऊन माउंटेनिअरिंगचे कोर्सेस घेतलेले असे सर्व टीम आपण इथे सेट केलेली आहे आणि त्या टीमच्या गायडन्स खालीच आपल्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण त्यामध्ये करत असतो आणि जे सेफ्टी इक्विपमेंट्स जे आहेत ते सगळे US स्टँडर्डच्या ह्याच्या पेटझेल कंपनीच्या US स्टँडर्डचे सगळे आपण इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. अच्छा, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला जर इथं येऊन जर समजा बंजी जम्पिंग करायचं तर इथं ती जागा अवेलेबल आहे? हो हो, तुम्हाला झिपलाईन आहे आपली ट्विन झिपलाईन आहे, म्हणजे ॲट अ टाइम 2 जण झिपलाईनवरती झिपलाईनचा यूज करू शकतात अशा पद्धतीने ट्विन झिपलाईन आहे. हे देखील इंडियामध्ये फर्स्ट टाइम अशा पद्धतीने फर्स्ट टाइम हो ट्विन झिपलाईन हा कन्सेप्ट आपल्या ह्याच्यामध्ये आहे. मला याच्यात एक म्हणजे मजा म्हणून काय आहे की ॲडव्हेंचर पार्क आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग म्हणजे आधी लहानपणी SL वर्ल्ड में रंगामय ते एक होतं आणि अप्पू घरची एक जाहिरात यायची. आता मला असं वाटतं ते दोन्ही पण जवळपास नसल्यातच जमा आहे. SL वर्ल्ड तर संपलंच. तर त्या लहान मुलं आली समजा किंवा काय तरुण पोरं आली किंवा त्याच्यानंतर मिड एजेड एखादं कपल आलं आणि कुटुंबातले सगळ्यात वयस्कर लोक आले तर ह्या सगळ्यांचं एकत्रित पॅकेज होऊ शकतं का? हो हो, 100%. म्हणजे ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर लहान मुलांसाठी पासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक ट्रॅम्पोलिन पार्क आहे. छोट्या छोट्या लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर साऱ्या आहेत त्याच्यामध्ये. ॲक्टिव्हिटीज आहे, स्विमिंग पूल त्याच्यामध्ये आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे. आता नवीन जो पिकल बॉल हा जो कन्सेप्ट आहे ते देखील 4 कोर्ट्स आपल्या ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये 50-60 वयाचे नागरिक देखील त्यामध्ये खेळू शकतात. किती बॅडमिंटन कोर्ट आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 5 बॅडमिंटन कोर्ट आहेत, 3 लॉन टेनिसचे कोर्ट आहेत आणि 4 पिकल बॉलचे कोर्ट्स आहेत. ते बिझी असतात सगळे कंटिन्यू, संध्याकाळी सकाळी पूर्ण बिझी असतात ते. मग इथं बाहेरून जी मुलं येतात प्रॅक्टिससाठी त्यांच्यासाठी तुम्ही अवेलेबल करू? त्यांच्यासाठी देखील आपण अवेलेबल केले. ट्रेनिंग सेंटर्स आपण इथे चालवतो. ह्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटरही आपण तिथे चालवतो. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल पण काही लोक येऊन ट्रेनिंग घेतात 7-7, 8-8 दिवसाचं. तसेही आपण म्हणजे पुण्यामध्ये इथे बँगलोरवरूनही म्हणजे आपण म्हणतो की बॅडमिंटनला वगैरे बँगलोरला वगैरे जातात तर बँगलोरचे, मुंबईचे, नवी मुंबईचे, कोल्हापूर, सातारा, सांगलीचे देखील विद्यार्थी इथे आपल्याकडे ट्रेनिंगला येतात. ज्यावेळेला मी फिरत होतो त्याला बघितलं की इथे खूप सारे असे वेगवेगळे इव्हेंटसाठीचे हॉल्स आहेत. हो, तर कुठले कुठले इव्हेंट्स सनीज वर्ल्डमध्ये होतात जनरली? तुम्ही जर पाहिलं आहे 21 वंडर्स ऑफ पुणे किंवा सनीज वर्ल्ड म्हटलं तरी वावगं होणार नाही अशा प्रकारे आहे. 21 वंडर्स म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली पाहिलं तर 11 बँक्वेट हॉल्स आहेत, हिलटॉप हॉल्स आहेत, 7 बँक्वेट लॉन्स आहेत, 3 रेस्टॉरंट आहेत, एक ॲडव्हेंचर पार्क आहे इंडियज आणि एक वेलनेस सेंटर. असं जर आपण पाहिलं तर टोटल 21 गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. ह्यामध्ये 5 लोकांपासून 15,000 लोकांपर्यंतचे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे छोटे छोटे कॉन्फरन्स असतील, ते लाईव्ह मेगा शोज असतील, अशापर्यंतचे सगळी कार्यक्रम पुण्यामध्ये सनीज वर्ल्डमध्ये होऊ शकतात. एवढे हो. आणि ॲट अ टाइम इथे काय आहे की प्रत्येक कुठे रुद्राक्ष नाव दिलेलं आहे किंवा स्टोन्सची नावं काय आहे? बेसिकली आपण जर सनीज वर्ल्डचा जर हा इतिहास जर पाहिला तर इथे पहिली स्टोन क्वारी होती, खाण होती इथे. आमचं गाव पाषाण, आमचा व्यवसाय हा पहिला स्टोन क्वारी मग RMC प्लांट वगैरे अशा पद्धतीने आम्ही हे केलं. ह्याच ठिकाणी मग आम्ही हे जे 21 वंडर्स आहेत तर हे तुम्ही जर पाहिलं असेल तर टोपाज, चारकोल, त्यानंतर सफायर, रुद्रा, हे जे काही नावं आहेत ही सर्व आपण त्या जेम्स जे म्हणतो आपण प्रिशियस स्टोन्स जे आहेत त्यांची आपण ती नावं दिलेली आहेत. कोहिनूर म्हणून जो आमचा बँक्वेट हॉल आहे सर्व ह्याच्यामध्ये, तर तो एक वन ऑफ द बिगेस्ट हॉल ऑफ पुण्यामध्ये आहे तो. अच्छा, किती लोकांची तिथे 2000 लोकांची तिथे सोय होऊ शकते. म्हणजे 2000 लोकांचा प्रोग्राम तिथे होऊ शकतो. समजा जर एखाद्या दिवशी तुमच्याकडे इथे 4-5 इव्हेंट्स होणार आहेत तर आणि 5-10 हजार लोक आली तर त्यांची सगळ्यांची पार्किंगची 3000 गाड्यांची पार्किंगची सोय आणि 2 व्हीलर्सचं सोय आणि प्रत्येक व्हेन्यूला आयडेंटिफाईड आणि सॉर्टेड वेगवेगळे पार्किंगची सोय केलेली आहे आपण. पार्किंग हाच मुळात ह्याची एक USB आहे की इथे आल्यानंतर पार्किंगची सोय मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. मला इंटरेस्टिंग काय वाटतं की बघा म्हणजे आपण गप्पा मारतोय म्हणून की हे सोपं नाही ना. म्हणजे आता बघा मी इथे बघतोय तर इथून पुणे असं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पुणे दिसते, इकडे टेकडी दिसते आणि मगाशी आपण जिथून बघत होतो तर काय सनसेट दिसत होतो. तर ही जी जागा आहे ती जागा एक तर ही जागा आहे किती आणि ती निवडली कशी?
ही जागा मुळात वडिलांनी 1992 साली आपण तेव्हा ती घेतलेली होती. खाणीच्या अनुषंगाने आपण ती घेतली. खाणीचा व्यवसाय आपण तिथे केला. तो व्यवसाय करत असताना देखील आपण स्टोन क्रशिंग प्लांट जो आहे त्याच्यामध्ये जो आपण क्रश सँड वगैरे जी म्हणतो, VSIच्या माध्यमातून आलेली क्रश सँड, म्हणजे त्याच्यामध्ये पण एन्व्हायरमेंटचा आम्ही इतका तेव्हा विचार केला की रिव्हर सँडला एक पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून आपण ते क्रश सँड आणि त्या अनुषंगाने आपण तो सुरू केला. RMC प्लांट वगैरे अशा अनुषंगाने आपण तेव्हा ती 92 पासून ही ॲक्वायर करत आलेली जागा क्रशर म्हणून चालू केलेलं. आज ते एंटरटेनमेंट अँड लेजर डेस्टिनेशन म्हणून त्याला आज वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. आणि लेक कोमो म्हणजे इटलीला आपण कॅपिटल ऑफ डिझाईन्स म्हणतो, तर लेक कोमोमध्ये A+ डिझाईन अवॉर्ड्स असतात. तर सनीज वर्ल्डला कन्व्हर्टिंग ए क्वारी लँड इंटू एंटरटेनमेंट अँड लेजर डेस्टिनेशन म्हणून असं त्याला अवॉर्डही मिळालेला आहे, गोल्ड अवॉर्ड. क्या बात आहे. पण म्हणजे हा किती 100 एकरपेक्षा 108 एकरचा 108 एकरचा. पण मग ज्यावेळेला तुम्ही चालू केलं तुमच्या डोक्यात काय आलं की बाबा आता क्वारी नाही, आपल्याला इथं अम्युजमेंट पार्क किंवा अशा पद्धतीचं एक काय म्हणू आपण त्याला ऑक्सिजन सेंटर किंवा ऑक्सिजन हब तयार करायचं आहे किंवा अशा पद्धतीचं काहीतरी ॲडव्हेंचर पार्क तयार करायचं हे काय डोक्यात आलं? 2017 साली इथे इंडियामध्ये फुटबॉल येणार होतं. त्या अनुषंगाने आम्ही मग एक फुटबॉल ग्राउंडच्या माध्यमातून आम्ही ही एक सुरुवात तशी केली होती. आणि बेसिकली जर आपण पाहिलं, आपण पाश्चिमात्य देशांची आपण गोष्ट करतो, तर तुम्ही जर बघितलं शांघाईमध्ये असेल किंवा वॉशिंग्टनमध्ये असेल, एक साधारण 15 मीटर्स किंवा 5 किलोमीटर्स अवेमध्ये एखादं रिक्रिएशनल एक रेडियस म्हणतो आपण की रिक्रिएशनल सेंटर्स असावे, असं एक पद्धतीने ती सिटी डेव्हलप झालेली आहे. तर पुण्यामध्ये देखील असं एक रिक्रिएशनल सेंटर असावं ह्या अनुषंगाने माझ्या वडिलांनी हा जो थॉट प्रोसेस आणला आणि त्यातून मग ही आपण निर्मिती आणि त्या अनुषंगाने आपण त्याची पायभरणी केली. आणि मग आधी तर इथं म्हणजे अनइव्हन एरिया असेल, मग त्याच्यातून कसं काय तुम्ही मार्ग काढला? त्याच्यामध्ये कंटूरचा जास्तीत जास्त फायदा घेऊन पूर्णपणे इंडिजिनियस झाडं लावून जिथं जिथं म्हणजे कंटूरला नैसर्गिक ह्याच्यामध्ये कुठेही आडवं हे न करता नैसर्गिक स्त्रोतचा नैसर्गिकचा लेवल डिफरन्सचा फायदा घेऊन आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून. कुठली झाडं लावली तुम्ही इंडिजिनियस? पूर्ण म्हणजे वड असेल, पिंपळ, उंबर, गुलमोहर असेल, कदंब असेल, अर्जुन असतील, अशी सर्व वेगवेगळ्या प्रकारची सगळी झाडं आपण लावलेली आहेत. किती झाडं? आणि मोठी झाडं जर म्हटली तर 10,000+ मोठी झाडं असतील. आणि जे आपण श्रब्स म्हणतो छोटे छोटे, ते तर काय त्याचा नाही सांगता येणार. पण म्हणजे तुम्ही आता म्हणालात की 7 लेअर काय म्हणू त्याला, चायनामध्ये जर आता आपण पाहिलं बेसिकली तर आता 7 लेअर कन्सेप्ट आहे. म्हणजे जे गार्डनिंगचं जे आपण जे गार्डनिंग करतो किंवा जे काय आपण प्लांटेशन ज्या पद्धतीने करतो, चायना आता 7 लेअरपर्यंत गेलं आहे. आम्ही सनीज वर्ल्डमध्ये 5 लेअरपर्यंत आता पोहोचलो. म्हणजे बेसिकली कसं असतं, म्हणजे आता पहिलं एक तर खाली असतं एक लॉन किंवा हिरवळ, मग श्रब्स असतात, मग थोडंसं एक 5-6 फुटापर्यंतचे हे, नंतर क्रीपर्स असतात आणि मोठी झाडं. अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या लेअर्समध्ये की ज्याच्या करून वेल असतं, म्हणजे क्रीपर्स वेल असे ह्या अनुषंगाने धरतीचा किंवा पृथ्वीचा जर समतोल राखायचा असेल आणि काय म्हणतो आपण सॉईल इरोजन होऊन द्यायचं नसेल, तर ह्या पद्धतीने आपल्याला हे प्लांटेशन करणं गरजेचं आहे. तर ते करत असताना ह्या एवढं डीपमध्ये जाऊन आपण आता 5 लेअरपर्यंत आपण पोचलेलो आहोत. काय चॅलेंजेस काय होते? कारण बराचसा खडकाळ भाग दिसतोय. बराचसा म्हणजे ही क्वारीच होती, खडकाळच भाग होता. म्हणजे ह्याच्यामध्ये जर प्लांटेशन करताना पण जर आपण बघितलं तर आपले डिझेलचे जे बॅरल असतात ते निम्म्यात कट करून त्याच्यामध्ये ब्रेकरनी खड्डा करून त्या बॅरलमध्ये माती टाकून झाडं लावलेली आहेत. बापरे. आता इनिशियल 2-3 वर्ष झाडांना व्यवस्थित निगा राखून हे केलं, त्यांनी एकदा त्यांचं मूळ धरलं की मग ते झाड पुढे त्याला म्हणजे उन्हाळ्यात किंवा ह्याच्यात वाढवणं चॅलेंज असेल त्या पूर्ण त्या काळात नाही. अजूनही जे आपण नवीन प्लांटेशन ते काय प्रोसेस आहे, जे प्लांटेशन वगैरे आपण करतो तर ह्याच्यामध्ये पूर्ण ठिबक सिंचन असेल त्या पद्धतीने आपण पूर्ण हे केलेलं. पाण्याचा सोर्स आहे तुमच्याकडे उपलब्ध? पाण्याचं आपण शेततळ आहे आपल्याकडे, शेततळ पण आपण हे केलेलं आहे. त्या शेततळ्यामध्ये 3 कोटी लिटरचं शेततळ आहे, त्याचा आपण वापर करतो. त्याचं पाणीच तुम्ही सगळीकडे वापरतो झाडांसाठी. आणि आता ह्याच्यामधलं पण जे आहे STP मधून पण जे पाणी येतं ते देखील आपण पूर्णपणे गार्डनिंग रिसायकलिंग करता पाणी पूर्ण काहीच इथलं वाया काही जातं की नाही? वाया पाणी बिलकुल जात नाही. बाकी पण काही नाही. कारण मगाशी मी बघितले की तुम्ही एक वॉल तयार केलेली आहे, ती प्लास्टिकचे जे बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही क्रसँड किंवा काय भरून त्याची देखील आम्ही एक हे करतो. आता काय होतं, जेव्हा काही फंक्शन्स येतात तेव्हा बहुत
खूप प्रमाणामध्ये तिथे प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा यूज होतो. तर त्या आता प्लॅस्टिक असं विकून किंवा हे काय ह्याच्यामध्ये नसतं, तर त्या आम्ही त्याच्या काय करतो, त्यामध्ये क्रस्टँड आणि हे भरून त्याच्या आम्ही वॉल तयार केलं, जे कंपाऊंडिंगला वगैरे जे वापरतो, तर त्या वॉल आम्ही त्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये यूज करून. मी बघितलं की इथं कागदाचा कपटा पण रस्त्यावरती दिसत नाही किंवा काय नाही. हे स्वच्छता ठेवणं म्हणजे मी असं कुठे बघितलं, मी फ्रँकली सांगतो, मी रामोजी फिल्म सिटीमध्ये असं बघितलं होतं. असंच वातावरण अशाच पद्धतीनं उभे केलेले काय हॉल्स आणि वेगवेगळे सेंटर्स वगैरे, आणि मग किंवा हॉटेल्स असतील वगैरे, तर तशा पद्धतीचा तो मोठ्या प्रमाणात मोठा एरिया होता, जवळपास 4-5 हजार एकरचा परिसर होता. हा पुण्याच्या हार्ट ऑफ द पुणे हा इतका ब्युटिफुल परिसर तुम्ही डेव्हलप केला. हे कसं तुम्ही मेंटेन कसं करता? ह्या बेसिकली आमची जी टीम आहे, ह्या टीमचं ट्रेनिंग आणि हे करून स्वतःच सगळ्यांमध्ये ते इन्कल्केट केलेलं आहे की हे काम करत असताना सनी देओलची जी पायभरणी झाली ते बेसिकली 3D प्रिन्सिपलवर झाली. डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन ह्या याच्यावरती आम्ही ती पूर्ण ती सुरुवात केली. त्या अनुषंगाने काम करत असताना नो ब्लेम नो एक्सक्यूज, अच्छा, हे त्याच्यामध्ये आमचं बेसिक मूळ हे आहे की ते करत असताना ब्लेम करायचं नाही, एक्सक्यूज द्यायची नाही. आणि आपण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे नागरिकांना जे आवडतं ते आपण प्रायोरिटीवरती देणं, आणि स्वच्छता हा त्यातलं तर सर्वात मेन हे आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. संस्था, संघटना, घर सगळे नो ब्लेम नो एक्सक्यूज. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही आणि कामाला एक्सक्यूज द्यायचा नाही. पण शेवटी असं नाही की 450-500 लोक काम करत आहेत, लक्ष ठेवणं कठीण आहे. तुमचा व्याप काय केवळ काय सनीज वर्ल्ड नाही, बाकीचा व्यवसाय तुमचा आहे, तुमचा मतदारसंघ आहे, तुमचं राजकारण आहे, शहरामधले इतर कामं आहेत. तुम्ही एकटा माणूस कसं काय हे याच्यावरती लक्ष ठेवू शकतो? ही एक पूर्ण हे टीमचं काम आहे, आणि हे टीमचं काम करत असताना एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे, जे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे लिटरली आता आपण इथे जरी बसलो असेल तरी ते आमच्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये असेल की इथे आता अशी ॲक्टिव्हिटी चालू आहे अशा अनुषंगाने. म्हणजे पूर्ण हे ऑटोमेटेड ह्याच्यामध्ये रिपोर्टिंग सिस्टीम त्या अनुषंगाने हे केलेली आहे पूर्ण. मग म्हणजे आता जर मी असं विचारलं की सनी निमन यांना भेटायचं असेल तर रोज इथंच भेटतात का? सनी निमन पुण्यामध्ये असतील तर 2 ते 5 100% तुम्हाला सनी वर्ल्डमध्ये दिसतील. आम्हाला असं वाटायचं की राजकारणी लोक 24 तास राजकारण करतात. नाही, ह्याच्यासाठी माझ्या वडिलांनी मला कायम उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे मला ते सांगायलाही आवडेल की समाजकारण, राजकारण असताना आपण आपली जी स्रोत आहे किंवा आपला इन्कमचा जो स्रोत आहे त्याच्यावरती उद्योग व्यवसायाकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यांनाही तेही आम्हाला सांगताना उदाहरण सांगायचे की आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी सर, ते देखील म्हणजे ट्यूजडे वेडनेसडे कॅबिनेट जर झाली आणि जर ते मुंबईमध्ये असतील इतर दिवशी, तर ते 3 ते 4:30 ह्या वेळेमध्ये ते कोहिनूरच्या ऑफिसमध्ये असायचे. आपण तर त्यांच्यापेक्षा तर बिझी नाही किंवा तेवढा आपला काही हे लोड नाही. तर उद्योग व्यवसाय करत आपल्याला समाजकारण, राजकारण ही आवड म्हणून आणि लोकांसाठी आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेने काम करायचं. त्याच्यामुळे ते नेहमी म्हणायचे की शिस्त, वेळच्या वेळी, जेव्हाच्या तेव्हा, जिथल्या तिथे, ह्या अनुषंगाने जर काम केलं तर दोघांचा समतोल राखणं सोपं जातं. आता हे ज्यावेळेला आपण शिस्तीचा विचार करतोय, तर आता ही सगळी मंडळी तुमच्याकडे काम करतात. मग इथं 19-20 झालं समजा, किंवा एखादा इव्हेंट होतोय त्याच्यामध्ये काही अडचण आली, तर डायरेक्टली तुमच्याशी बोलू शकतात ते लोक? हो, डायरेक्टली बोलू शकतात. तसं बेसिकली सिस्टीम हे केलेली आहे की रिपोर्टिंग हे व्हावं. त्याच्या अगोदरही आम्ही फंक्शन प्रॉस्पेक्ट म्हणतो, म्हणजे काय फंक्शनमध्ये काय आहे काय नाही, त्या पद्धतीने आमची चेकलिस्ट असते. ते चेकलिस्ट तयार होते. 99% तशी वेळ येत नाही, पण कधी एखाद्याशी काही झालं तुम्हाला जायचं. हो, पूर्ण ते ऑटो ह्याच्यामध्येच हे पूर्ण प्रोसिजरच फॉलो, मॅन्युअल जे म्हणतो आपण त्या पद्धतीने. कुठले कार्यक्रम होतात? म्हणजे समजा जर आता बाकीच्या लोकांना माहितीच आहे की जो कौटुंबिक कार्यक्रम होतात हे सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या पलीकडचे कुठले कार्यक्रम होतात? ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॉर्पोरेट इव्हेंट्स होतात, त्यांचे ॲन्युअल डेज होतात, लॉन्चिंग जे असतात, म्हणजे जीपचं जे लॉन्चिंग आहे ते सनीजवर्ल्डमध्ये झालं. जीप म्हणजे जीप कारचं. नंतर विवो मोबाईलचं लॉन्चिंग सनीजवर्ल्डमध्ये झालं. म्हणजे प्रोडक्ट लॉन्च असेल किंवा तुमचं मूवीजचं ह्याचं शूटिंग असेल, ते देखील प्रोग्राम्स सगळे आपल्या सनीजवर्ल्डमध्ये होत असतात. अच्छा, म्हणजे तुमच्याकडं काय कॉर्पोरेट इव्हेंट्स, म्हणजे लग्नापासून कॉर्पोरेट काहीही असेल तरी तुमचं सिंगल सोल्युशन आहे, परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन, सनीज वर्ल्ड. अच्छा, मला ज्यावेळेला असे ओकेजन्स होतात, जीपचं आहे समजा इनॉग्रेशन आहे, किंवा विवो मोबाईल किंवा कुठल्याही मोबाईलचं लॉन्चिंग आहे, तर त्यासाठी काही वेगळी तुम्हाला तयारी तुमच्या लोकांसाठी करावी लागते का? त्याचे काही त्यांचे रिक्वायरमेंट्स असतात? कसं? नाही, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात, जर आपण स्वतः, कारण मी इथं खूप सारे असे हे बघितलेत, काय म्हणू आपण त्याला, असे टेबल टॉप खूप सारे बघितले
की प्रत्येकाची ब्युटी वेगळी आहे. हो. मग तुम्ही काय सुचवता की बाबा हे इथं तुम्हाला हे करता येईल, तिथे ते करता येईल वगैरे? आमची सेल्स टीम जी आहे ती त्यांना त्या पद्धतीने गाईड करत किती असते. लोकांची सेल्स टीम असेल तरी? आमची 11 लोकांची सेल्स टीम आहे. अच्छा, ती गाईड करते? ती गाईड करते, ती त्यांना सगळं हे करते, त्यांना त्या पद्धतीने पुढे शेवटपर्यंत त्यांचा फॉलोअप घेऊन त्या आमच्या जे ॲडमिन आहे त्यांच्यापर्यंत पोचून एक्झिक्युशन पॉईंटपर्यंत त्यांना हँडओव्हर करते आणि तिथून पुढे मग ती आमची सगळी टीम काम करत असते. मला म्हणजे व्यवसायाबद्दलचे 2-3 प्रश्न विचारायचे. एक तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा तरुण लोक ज्यावेळेला व्यवसायामध्ये उतरतात त्यावेळेला त्यांना अपेक्षा अशी असते की लवकरात लवकर यश मिळावं. तर तुम्ही ज्यावेळेला हे चालू केलं, तुम्ही ज्यावेळेला ह्याच्यामध्ये फुल टाईम देताय आणि आता ज्यावेळेला तुम्ही 2025मध्ये आहात, तुमचा अनुभव काय सांगतो नवीन व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी की बाबा ज्याला काहीतरी उभं करायचं आहे, ज्याला हॉस्पिटॅलिटीमध्ये जायचं आहे, त्यासाठी तुमचा अनुभव काय सांगतो तुम्ही? ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नागरिकांना जे हवं आहे, एक तर सतोटीने हा व्यवसाय करायला पाहिजे, एथिक्सने हा व्यवसाय करायला हवा. आणि व्यवसाय करताना मी करतोय म्हणून तू करणं, म्हणजे कम्पेअर करणं किंवा कॉपी करणं, ह्या व्यवसायामध्ये न करता थोडासा अभ्यास करून जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण व्यवसाय केला, बेसिकली नागरिकांची गरज काय आहे त्या अनुषंगाने जर आपण त्यांना जर दिलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये व्यवसायभिमुख तरुण चांगल्या पद्धतीने काम करू कॉपी शकतात. करायची नाही म्हणजे मग तुम्ही जे कल्पना ज्या तुम्ही राबवता तर तुम्ही सगळं जग फिरत असता, तुम्ही नाही आता बेसिकली तर काय आलंय, आता जर आपण पाहायला गेलं, समजा आता मी आता कोणाचं ब्रँडचं नाव घ्यायची गरज नाही, पण एखादा चहाचं अमृतुल्ल्याचं समजा चालू झालंय, तर एकाने चालू केलं तर मग मी पण करतो, हाही करतो. ही जी कॉपी पद्धत जी आहे ती करताना माझ्याकडे खरंच ती रिक्वायरमेंट आहे का, माझ्याकडे तेवढ्या पद्धतीने होऊ शकतो का, ROI तो निघू शकतो का, हा जो स्टडी आहे त्या अनुषंगाने मी कॉपीचं हे करतो. समजा एकाने बँक्वेट हॉल केला, त्यांनी काय पद्धतीने केला आहे, तर मी आहे माझ्याकडे जागा आहे म्हणून मी बँक्वेट हॉल करतोय असं नाही. तर तिथं खरं ती गरज आहे का, याचं दळणवळण तिथं साधन आहे का, कशा पद्धतीने आपण कॅटर करू शकतो, हा थोडा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच उद्योगामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. पण असं पण आहे ना की आता एखाद्या व्यक्तीला जर यश मिळालं मिसळचं दुकान टाकून, तर आपल्याला माहिती आहे की मग चुलीवरची मिसळ आहे, अशी मिसळ, तशी मिसळ, अशी नावं देऊन खूप सारं चालू होतं. हो, मग ते चालू जे होतं ना, जेवढ्या पटापट चालू होतं ना तेवढ्याच पटापट ते बंद होतं. आता चुलीवरचं मिसळ असेल किंवा बार्बेक्यू मिसळ, वेगवेगळ्या पद्धतीने कल्पनाने ती येतात, पण प्रत्येक ठिकाणी ते चालत नाहीत ना. त्यामुळे ते कोणतीही गोष्ट करताना जर आपण थोडासा अभ्यासपूर्ण केली, थोडासा सर्वे केला, त्यातून आपण फाइंडिंग्स घेतले आणि त्यातून जर आपण मग त्याच्यामध्ये उतरलो तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. किंवा त्याच्या अनुषंगाने आपण दुसरा काही व्यवसाय करू शकतो का, असा थोडासा. फर्स्ट जनरेशन व्यावसायिक असणं आणि सेकंड जनरेशन व्यावसायिक असणं, आता तुमच्यामध्ये व्यवसायाचा एक तुम्ही सेकंड जनरेशन म्हणजे तुमच्या वडिलांनी आबांनी पहिल्यांदा व्यवसाय चालू केला, त्यांच्या मार्गदर्शनाचा कसा फायदा झाला तुम्हाला? त्यांच्या मार्गदर्शनाखालीच वाटचाल सुरू होती आमची आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, आणखी त्यांचेच जे जनरली आम्ही काय ऐकायचो, आता मी तुम्हाला ओळखतो पहिल्यापासून म्हणून ठीक आहे की जनरली असं ऐकायचो आम्ही की राजकारण्यांची मुलं असेल ते काही करत नाही, ते एकदम हे असतात. तुम्हाला तसं काही लाड बीड मुभा काय नव्हती का? नाही, मी आता माझं BE सिव्हिल झालं MIT कॉलेजमधून. हां, त्यानंतर मी MS केलं प्रॉपर्टी आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधून. आणि आमच्या घरचं वातावरण इतकं स्ट्रिक्ट होतं, म्हणजे मला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला असताना मला अजूनही आठवतं आहे की M2 ॲपमेक ग्राफिक्स असे हे 3 फार हार्ड सब्जेक्ट्स असायचे. तर माझे 2 सब्जेक्ट्स त्यातले 80 घेऊन मी सेकंड इयरला गेलेलो विद्यार्थी होतो. तर वडील म्हटलं, अरे बाकी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुला आमच्याकडून काय कमी होतं का, तू का कमी पडलास? तर त्यांनी मला सेकंड इयरची फर्स्ट सेम मी सायकलवर त्यांनी मला पाठवलं, म्हणजे तू पास व्हायचा आणि मग परत गाडी घ्यायची. म्हणजे मग आमच्याकडे ते थोडंसं वातावरण जे आहे, अभ्यास असेल किंवा जे कोणतं आहे काम करत असताना त्या सचोटीमध्ये करणं हे, आणि आज जे काय आम्ही मार्ग हे करत आहोत ते वडिलांचे संस्कार, आईचे संस्कार आणि त्यांचा तो थोडासा स्ट्रिक्टपणा, त्याच्यामुळेच आम्ही ते हे करत आहोत. म्हणजे असे लाड वगैरे काय विशेष काय नाही? नाही, विशेष काही नाही. इनफॅक्ट मला एक सांगायला आठवेल की आता मी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नला जात असताना आमचा एक नागरी सत्कार झाला की आमच्या पंचक्रोशीतून पहिला विद्यार्थी की जो परदेशामध्ये चालला आहे म्हणून माझा एक नागरी सत्कार झाला होता. त्या नागरी सत्कारामध्ये देखील वडील मला म्हटले की आम्ही पाषाण गावात राहणारे आज आम्ही मॉडर्न शाळेमध्ये गेलो, गावाच्या बाहेर शाळा होती, आज हा देशाच्या बाहेर चालले, तर हा नक्कीच हे करेल. आणि त्या कार्यक्रमाचे मला आठवते माझे फ्लेक्स लागले होते म्हणजे सगळ्या ठिकाणी की विद्यार्थी बाहेर चाललाय तर त्याला शुभेच्छा वगैरे अशा अनुषंगाने.
आणि आम्हाला मेलबर्नमध्ये 20 आवर्स विकली आम्ही काम करू शकत होतो. तर तार्पोलिनचं जे एक फॅक्टरी आहे, त्या तार्पोलिनच्या फॅक्टरीमध्ये तिथे जे आपले कंटेनर्स असतात, 20 फुटी कंटेनर, 40 फुटी कंटेनर्स, ह्यांचं ते कंटेनरच्या वरची जी शीट आहे ती तयार करणं, तिला रिबीट हे करणं, ते स्टिच करणं वगैरे, अशा याच्यामध्ये मी पार्ट टाईम जॉब केलेला होता. आणि तिथे फ्लेक्स वगैरे जे आहेत असे आपण जे हे म्हणतो गॅन्ट्रीजवरचे किंवा याच्यावरचे, ते फ्लेक्स देखील तिथे यायचे, त्याच्याने आम्ही ते रिबीट हे करणं वगैरे अशा अनुषंगाने काम करायचो. तेव्हा मला मूळ हे झालं की मी पुण्यामध्ये असताना, मी आज ह्यांचा मुलगा आहे, त्यामुळे आज माझे बोर्ड बॅनर लागले. आणि आज सनी निमन जेव्हा इथे काम करतो आहे तेव्हा तो आज त्या फ्लेक्सच्या ह्याच्यामध्ये काम करतो आहे. तर आपल्याला स्वतःच्या ह्याच्यावरती काहीतरी करणं फार गरजेचं आहे. मग तेच पैसे साठवून माझ्या आईवडिलांची 25th ॲनिव्हर्सरी तेव्हा होती, मी ऑस्ट्रेलियाला असं, मग मी त्यांना ते एअर तिकीट्स वगैरे त्यांना पाठवून मग त्यांना मी ऑस्ट्रेलिया, मेलबर्नची आमची आणि न्यूझीलंडची आम्ही ती ट्रिप तेव्हा हे केली होती. म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे हे म्हणजे एज्युकेशन असेल किंवा आर्थिक शिस्त ही पहिल्यापासून आम्हाला होती. आर्थिक शिस्तीबद्दल तुम्ही आता सांगणार किती गरजेची आहे की व्यवसायात असताना, मी आता एवढा मोठा व्यवसाय सांभाळायचा तर कुठेतरी होतं ना 19-20 व्यवहारामध्ये किंवा काय देण्या घेण्यामध्ये. कारण आम्ही ज्यावेळेला हा इंटरव्ह्यू माझा करण्याचा उद्देशच हा आहे की लोकांना कळालं पाहिजे की तुम्ही केवळ उद्योग करतोय, काहीतरी करायचं म्हणून पुढे जायचं नाही. त्या शिस्त असल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार. तुम्ही यशस्वी मंडळी बघता आणि तसं करायला जाता, पण त्याच्या पाठीमागची शिस्त बघत नाही किंवा त्याच्या पाठीमागचा कष्ट बघत नाही. तर आर्थिक शिस्त किती गरजेची व्यवसायामध्ये, किंवा म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या इन्व्हेंटरीज, गेलेल्या गोष्टी, राहिलेल्या नफा, म्हणजे किती महत्त्वाचं आहे आर्थिक शिस्त असणं? आर्थिक शिस्त म्हणजे जर कोणताही व्यवसाय असेल, जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आर्थिक शिस्त, त्याचं प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं. म्हणजे एक्झिक्युशन करायच्या अगोदर कोणतीही गोष्ट पहिली कागदावर येणं ही फार गरजेची आहे. म्हणजे आता इव्हेंट असेल किंवा काय असेल, तर एखादा आपण जरी एक नॉर्मल इव्हेंट जरी घेतला, 1000 लोकांचा इव्हेंट जर घेतला, तर प्लेट्स असतात तुमचे, काटे, चमचे आणि हे जे सगळे आहे, तर इन्व्हेंटरीपासून सगळ्यावरती लक्ष ठेवणं, त्याच्यामध्ये लॉस किती होऊ शकतो, किती % लॉस एक्सेप्टेबल आहे, काही नाही, हा थोडासा अभ्यास करून आणि त्या माध्यमातूनच आपल्याला, अनुभवातूनच आपल्याला ते शिकायला मिळतं. आणि त्याच्यावरती जर लक्ष नसेल तर आपण इथं कमवतोय आणि खाली त्याला होल आहे, तर ते उपयोगाचं नाही. तर त्यामुळे ते बारीक बारीक गोष्टींवरती हे ठेवून ते स्टेप वाईज आपल्याला पुढे जाणं फार गरजेचं आहे. एखाद्या म्हणजे तुम्ही ज्यावेळेला हे उभं करताय त्यावेळेला इथली एक खासियत मला प्रेक्षकांना पण सांगायला लागेल की तुम्ही इथं जर आलात तर तुम्हाला वाटणार नाहीत की तुम्ही पुण्यात आलात. इथं वाहनांचे आवाज नाही आहेत, इथे ट्रॅफिकचा आवाज नाही आहे, इथे पक्ष्यांचे आवाज आहेत, तुम्हाला कॅमेऱ्यात पण ऐकू येत असतील तर. इथे झाडांचे आवाज आहेत, काय पानांचे आवाज आहेत. पण जनरली हे सगळं टिकवणं आजच्या काळामध्ये हे किती चॅलेंजिंग आहे. कारण की असं की तुम्हाला असं वाटत नाही, बरेचसे उद्योजक तर मी बघतो की ते बिल्डिंग बांधतात, तुम्ही ते बिल्डिंग बांधा सोडून झाडं लावत सुटले, काहीतरी बिल्डिंग बांधलं जास्त पैसे मिळतील ना. नाही, समाजाला आपण ज्या अर्थाने पण एक देणं लागतो की येणाऱ्या काळामध्ये, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, येणाऱ्या काळामध्ये वेस्टर्न पुण्याचा आपल्याला हा ऑक्सिजन हब तयार करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने मी मागच्या वेळेसही म्हटलं की रिक्रिएशनल जे आपलं आहे, रिक्रिएशनल सेंटर म्हणून किंवा रिक्रिएशनल रेडियस जो आहे, त्या अनुषंगाने इथे आम्ही ती डेव्हलपमेंट पूर्ण करत आहोत. की इथे आल्यानंतर मनुष्याने आपल्या फॅमिलीबरोबर असेल, आपल्या म्हणजे कलिग्सबरोबर असेल, एक स्वतःसाठीचा एक वेळ इथे घालवणं, एक रिक्रिएशनल करून तो इथून बाहेर जेव्हा तो जाईल, तो आनंदी होऊन जास्त मोटिवेट होऊन इथून बाहेर गेला पाहिजे. या अनुषंगानेच ही डेव्हलपमेंट केलेली आहे. अच्छा, पण तुम्हाला असं वाटलं नाही की मग बिल्डर व्हावं काय? नाही, बिल्डरपेक्षा कन्स्ट्रक्शन वगैरे करून बिल्डिंग बांधतो, इथं जास्त पैसे कमवतो. एकतर सगळे नेते असतात ते मोस्टली लोकांचा समज असा आहे की ते बिल्डर असतात किंवा त्यांचे व्यवसाय हे कन्स्ट्रक्शनशी संबंधित असतात. म्हणून मी हा प्रश्न वारंवार विचारला की दुसऱ्यांदा विचारायचं कारण की तुम्हाला ऑक्सिजन हब तयार झालं, पण हे सांभाळणं किती चॅलेंजिंग आहे. बिकॉज आजूबाजूचा सगळा परिघ बदलतोय. त्या परिघामध्ये अशी कधी हे होत नाही, म्हणजे काय मनामधून अशी कधी इच्छा होत नाही की आयला हे याच्यामध्ये रोज थोडं रोज कष्ट करायचे, रोज कमवायचे पैसे, रोज कष्ट करायचे, त्यापेक्षा आपण काय एकदम मोठी टाउनशिप वगैरे काहीतरी उभी करावी. नाही, टाउनशिप वगैरे तर आता मी सांगितलं ना, टाउनशिप वगैरे हे करायला अजून वेगळ्या लोकेशन्स आहेत, वेगळ्या ठिकाणी करू शकतो. पण ही जी एक माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं की आपल्याला वेस्टर्न पुण्यासाठी किंवा पुण्यासाठी आपल्याला एक ऑक्सिजन हब किंवा रिक्रिएशनल जे रेडियस म्हणतो किंवा रिक्रिएशनल सेंटर असावं, त्या अनुषंगाने त्याची आम्ही सुरुवात केली. आणि तेच आता आमच्या वडिलांचं स्वप्न, मी माझी जबाबदारी किंवा हे समजूनच आम्ही ते आता पुढे
नेत आहोत. पण तुम्हाला म्हणजे राजकारणामध्ये व्यवसाय करताना तुम्हाला अडचणी येतात, म्हणजे दोन्ही सांभाळणं, दोन्ही ह्याच्यावर पाय ठेवणं, कारण वेळ तर 24 तास सगळ्यांनाच आहे, सगळ्यांना 6-7 तास झोपायला लागणार आहे. तुम्हाला बरं सूस पाषाण ओढून इथं यायचं म्हणलं तरी आता पुण्याचं ट्रॅफिक आणि हे सगळं बघता बऱ्यापैकी ट्रॅफिकचा वेळ आणि दोन्ही कामं सांभाळणं हे चॅलेंजिंग किती आहे? लोक म्हणतात की काम नाही आहे. मी स्वतःला इतकं खुशनशीब समजतं की मी जेवढं काम करीन तेवढं मला वेळ, म्हणजे जेवढं मी देऊ शकतो दोन्हीकडे तेवढं मला द्यायला, म्हणजे आज मला संधी भरपूर आहे. आणि त्या अनुषंगाने मी स्वतः हे करत असताना लोकांनाही बिझी राहण्यासाठी किंवा त्यांचेही रोजगार हे कसं जास्तीत जास्त पद्धतीने डेव्हलप करता येईल त्या अनुषंगानेच प्रयत्न चालू आहेत. पहिल्यांदा किती लोक काम करायचे सुरुवात केली तेव्हा? सुरुवातीला जेव्हा क्रशर होता तेव्हा आमच्याकडे साधारण 28 लोकांपासून सुरू झाली होती ही टीम. आज 450-500 लोक पेरोलवरती कामाला आहेत. तर सिक्युरिटी किंवा बाकीच्या एजन्सीज आहेत त्या परत सगळ्या वेगळ्या. आणि पहिल्यापासून जी लोक काम करत ते अजून आहेत. म्हणजे जे माझ्या इनफॅक्ट जे क्रशरमध्ये असणारी जी काही लोकं होती ती देखील आज आमच्या इथे टीममध्ये प्रॉपर्टीचे मॅनेजर्स म्हणून किंवा ह्या अनुषंगाने पूर्ण काम करतात. म्हणजे 8-8, 10-15, 15 वर्ष आहेत की जे आहेत आणि जे आज कंटिन्यू त्यांच्याच सपोर्टवरती किंवा त्यांच्याच पाठिंब्यावरती आज सनीजवलची वाटचाल चालू आहे. मी हे का प्रश्न विचारला त्याचं दुसरं कारण असं आहे की मी अनेक उद्योजक मित्रांशी जेव्हा बोलतो की ज्यांचे उद्योग हे 200, 300, 400 कोटीचे उभे असतात, त्यावेळेला त्यांच्या मागे जी टीम असते किंवा त्यांच्यासोबतचे जे सहकारी असतात ते फार महत्त्वाचे असतात. ज्यांच्याकडे उत्तम टीम असते त्या लोकांचा सक्सेस रेशिओ आणि सक्सेसफुल राहण्याचा काळसुद्धा खूप मोठा असतो. आणि म्हणून 15-15 वर्ष जर लोक काम करत असतील सोबत तर निश्चितपणे तिथे स्थैर्य पण आहे आणि प्रगती पण आहे. त्याशिवाय लोक तुमच्यासोबत थांबत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारण करताना व्यवसाय करणं हे कठीण आहे का दोन्ही करता येऊ शकतं? कारण आता काय, मी हा प्रश्न विचारतो, नगर परिषदेच्या इलेक्शन्स आहेत, आता ZP महापालिका लागतील, तर लोकांचं कसं झालं की आधी 2-3 काय वर्षापासून तयारी चालू असते राजकारणामध्ये, पैसे खर्च करणं, वाटणं, मग त्यासाठी काय वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवणं. तुम्हाला असं वाटत नाही की आपण यार इतके काय वाईट मनी एवढे कष्ट करून कमवायचे आणि राजकारणात पैसे खर्च करावे लागतात तिकडे? नाही, एक पहिल्यापासून सामाजिक कामाची ही आवड होती आणि वडिलांनी आम्हाला कायम सांगितलं की बाबा समजा आपण 100 रुपये जर कमवत असतो तर 30 रुपये हे टॅक्सचे आहेत, आपले 50 रुपये आपले आहेत आणि 20 रुपये आपल्याला समाजाला देणं आहे. ह्या अनुषंगाने आमची वाटचाल, म्हणजे आरोग्य शिबिरं असतील, आमची विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप असतील, आम्ही जे हे पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आमचे असतात. ह्या हे करताना आमचा हा ठरलेला पॅटर्न आहे. उद्या समजा तुला 50 रुपयाची जर तुला 60 रुपये हवेत तर तू 120 रुपये कमवायला हवे. ही एक शिकवण किंवा जे म्हणतो ना आर्थिक शिस्त किंवा एक जे घरामध्ये जो एक आम्हाला एक लिहून दिलेलं आहे वाटचाल कशी करायची, त्या अनुषंगाने ही वाटचाल चालू आहे. आणि एक आवड म्हणून आम्ही राजकारणामध्ये आहोत की ह्याच्यातून आपल्या माध्यमातून किंवा एक समाजाचं काम करताना आपल्याला एक संधी मिळते आणि त्यातून आपण समाजाला एक वेगवेगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो. आत्ताच नुकतेच मला ते महाराष्ट्राचं जे धोरण आहे युवा धोरणाच्या याच्यामध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पण आता माझी नुकतीच त्याच्यावरती नियुक्ती झाली आहे. त्याच्यामध्ये देखील हाच एक विषय आहे की येणाऱ्या ह्याच्या युवकांना जे आहे कशा पद्धतीने आपण म्हणजे कला क्रीडा हे करत असताना एक आर्थिक स्थैर्य पण देताना काय पद्धतीने आपण धोरण असावं. लोक कष्ट करायला असतात ना, आता तुम्ही युवा धोरणावर आहेत म्हणून हा प्रश्न विचारतो की तर लोक कष्ट करायला असतात. बघा तुमच्याकडे इथं काम करायला तुम्हाला भरपूर लोक लागतात आणि तिकडे काय अनेक आपल्याकडे अशी लोक आहेत की जे काम करत नाही, त्यांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे. तर तुम्ही तर आता मी बघितलं की सगळ्या प्रकारची कामं करताना मी तुम्हाला बघितलं, म्हणजे अगदी तुमचं जे नवीन रूमची बांधणी चालू आहे तर वॉशरूममध्ये जाऊन ते कसं आहे, ते नीट आहे का नाही, ते नीट केलं का नाही हे बघताना बघितलं. तर लोकांना बऱ्याचदा व्हाईट कॉलर जॉब नसेल तर लाज वाटते. नाही, कामाची लाज वाटून कधी चालणारच नाही. म्हणजे कामाची लाज जर वाटत असेल तर मनुष्य यशस्वीच होऊ शकत नाही. म्हणजे कामाची लाज वाटायचं कारणच नाही. म्हणजे कोणतेही काम आहे ते काम आपलं काम समजून जर केलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्या कामाची जर लाज वाटत असेल तर पुढे आपण काय विजन घेऊन पुढे जाणार. हे माझं काम नाही, ते माझं काम नाही. मी मगाशीच म्हटलं ना, नो ब्लेम नो एक्सक्यूज. काम एखादं साध्य करायचं तर त्यासाठी जे करायला लागेल ते सर्व गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की मगाशी मी त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालताना बघितलं म्हणून मी हा प्रश्न विचारला. पण शॉर्ट टर्ममध्ये सक्सेस पाहिजे ना आता युवकांना. कुठलाही व्यवसाय चालू केला की लगेच लगेच यशस्वी झाला पाहिजे किंवा लगेच यशस्वी झाला की लगेच फॉर्च्युनर आली पाहिजे, लगेच फ्लेक्स लागला पाहिजे, लगेच
काय भावी अमुक डमुक नाही, एक complex मनुष्य लागला व्यवसाय करत असेल हा. आणि त्याला हे करायचं असेल तर फक्त त्याला भावी नगरसेवक म्हणले की तो हे होऊ शकतो, असं ते एक जोकिंगली जे म्हणतं हा. तसंच ते हेच सांगितलं ना, ते थोडंसं आर्थिक शिस्त जर असेल हा. तरच 100% ह्याच्यामध्ये आपण यश मिळू शकेल आपल्याला, किंवा त्या अनुषंगाने तरच आपण ते पुढे जाऊ शकतो. अच्छा, तुम्ही कामाची आखणी दिवसभराची कशी करता? माझं सकाळ एक 5:15 म्हणजे 6 वाजता मी उठतो. 6 वाजता बापरे, उठल्यानंतर 6 वाजता? 6 वाजता उठतो. 7 ते 8:30 मी टाईम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी योगा असेल, जिम असेल, वॉकिंग असेल, असं 3 दिवस मी हे करतो. 9 वाजता मी म्हणजे ब्रेकफास्ट करून बाहेर 9 ते 11 नागरिकांचे जे काही घरी येतात त्यांच्या नागरिकांच्या भेटीगाठी वगैरे ह्या अनुषंगाने सगळं ते नियोजन लावतो. काही कार्यक्रम असेल तर हे 2 ते 5 शक्यतो मी सनीजवडला असतो, आणि 5 नंतर मग परत सामाजिक राजकीय कामासाठी मग पूर्ण हे करून घेतो. अच्छा, तुम्ही रात्री शेवटचा कॉल तुमचा किती वाजता असतो? नाही, 9 वाजता मी घरी असतो. मी अच्छा. कॉलेजला असताना 7च्या आत घरात होतो. हां. आता 9 मॅक्झिमम 9:30 पर्यंत मी घरी असतो. अच्छा, पण तुम्हाला सकाळी 6 वाजता तुम्ही हो 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 100% 7 to 9 हा 3 तास जे आहेत हं. हे म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये आमचं फॅमिलीचं ब्रेकफास्ट असेल, 9 वाजता रात्री डिनर असेल, हे फॅमिलीचं जे आहे हं. हे फॅमिली बॉन्डिंग म्हणा किंवा फॅमिली त्याचा एकत्र कसा फायदा डिनर होतो व्यवसाय आणि राजकारणामध्ये सुद्धा फॅमिली बॉन्डिंग असण्याचा? म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं की मी आता बाहेर हे करत असताना आमच्या घरामध्ये आता मला 2 मुलं आहेत, आमची आई आहे, मिसेस आहे, हे जर एकच सगळं ते बॉन्डिंग व्यवस्थित असेल तर 100% बाहेर लक्ष द्यायला आपल्याला व्यवस्थित लक्ष देता येतं. आणि हे बॉन्डिंगच नंतर पुढे हीच आपली स्ट्रेंथ आहे. बेसिकली पाहायला गेलं फॅमिली बॉन्डिंग ही जी आहे हीच बेसिकली स्ट्रेंथ आहे. त्याचा व्यवसायात पण फायदा होतो 100% होतो आणि राजकारणात पण. राजकारणात आहे. आणि सध्या तर न्यूक्लिअर फॅमिलीज वगैरे चालू असतं ना, की जितकं छोटं तेवढं ते येणाऱ्या काळामध्ये आता ते जे मी म्हणतो न्यूक्लिअर असेल किंवा तुमची म्हणजे पूर्ण मोठी फॅमिली असेल, पण ते बॉन्डिंग जे पर्सनली एकमेकांचं जे बॉन्डिंग आहे, फॅमिलीचं बॉन्डिंग, हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. आपण काय कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. आता ज्या लोकांना समजा अशा पद्धतीचा जर एखादा रिक्रिएशनल रेडियस तयार करायचा आहे महाराष्ट्रामध्ये, एखादा कुठल्याही पुण्यात किंवा कोल्हापूरमध्ये किंवा अजून कुठे विदर्भामध्ये करायचं असेल, तर त्यांना किती काळ द्यावा लागेल, त्यासाठी काय काय करावं लागेल आणि हे शक्य आहे का? हे कशा पद्धतीने करतोय हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्या मागचं आपलं इंटेन्शन काय, म्हणजे तुमच्या लक्षात प्रॉफिट मेकिंग हेच जर फक्त इंटेन्शन असेल तर हे किती फिजिबल आहे, किती वायबल आहे हे पहिलं ठरवायला लागेल. पण येणाऱ्या काळामध्ये आता जसं आता IT आता पुणे जसं ज्या पद्धतीने वाढतं आहे, तर ह्या सेंटर्सची खरंच पुण्याला गरज आहे. की ह्याच्यामध्ये एक आत्मिक समाधान तर वेगळंच आहे की प्रत्येक येणारा इकडचा मनुष्य एक हॅपी होऊन जातो आहे, त्याला एक रिक्रिएशनचं त्याला एक सेंटर मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये तो येतो आहे, तो एन्जॉय करतो आहे, स्वतःत पण जाणून तो आज बाहेर पडतो आहे. हे जरी असेल तरी देखील अशा ठिकठिकाणी ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही तशी गरजच आहे. म्हणजे पण त्याच्यामध्ये नेचर इज अ हो इनएव्हिटेबल पार्ट. नेचर इज इनएव्हिटेबल पार्ट. आणि ते करत असताना निसर्गाच्या सानिध्यात असताना निसर्गाची मोडतोड न करता निसर्ग अजून एन्हान्स कसा करता येईल ते फार बघणं गरजेचं आहे. तर आजकाल काय होतं आहे, जर आपण पाहिलं की थोडंसं टुरिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी विचार केला तरी थोडंसं अतिक्रमण म्हणा किंवा तुमचं काय म्हणतो आपण त्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण फक्त मशीन बेस्ड जे काम आहे ते न होतं ते नेचर बेस्डकडे जर आपण झुकलो तर नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्ही इथे प्रदूषण होऊ नये किंवा वाढू नये म्हणून काही काळजी घेता? इथे जर आपण पाहिलं तर इथं पूर्ण इलेक्ट्रिकल बग्गी जे आपल्या म्हणजे बॅटरी ऑपरेटेड कार्स आपण पूर्ण प्रॉपर्टीमध्ये वापरतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आता प्लॅस्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत त्या देखील आम्ही आता त्या ग्लासच्या बॉटल्समध्ये घेऊन पाणी देणं ह्या याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. बाकी कुठला म्हणजे प्रदूषणासाठी काही तुम्ही आत येऊच देत नाही? नाही, तर आमच्या पूर्ण पाण्याचं जसं मी सांगितलं की ऑलरेडी STP प्लांट्स आहेत. प्रदूषण येऊ नये म्हणजे प्रदूषण ते वाऱ्यामध्ये आहे तर प्लांटेशन जर असेल, इन जनरल प्लांटेशन वाढावं आणि दुसरी गोष्ट की कमी व्हावं यासाठीचा प्रयत्न कसा चालला तो हाच की प्लांटेशन तर आपण चालूच आहे. प्लांटेशन आपण वाढवतच आहोत. ते करत असताना इलेक्ट्रिकल ऑपरेटेड कार्स असतील, बॅटरी ऑपरेटेड कार्स असतील किंवा पाण्याचं जे आता प्लॅस्टिकच्या ज्या बॉटल्स आपल्यामध्ये विषय झाला त्याच अनुषंगाने तिथे ग्लासच्या बॉटल्स कसे येतील असे आपण बारीक बारीक गोष्टींचा विचार करतो. ते करत असताना पेपर जो आहे, पेपरचा हे वापर वगैरे हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण फोकस देऊन काम करतो. ठीक आहे. आता जर युवकांना सांगायचं असेल जाता जाता महाराष्ट्रातल्या की किंवा ज्यांना सनीज वर्ल्ड माहीत नाही आहे तर त्यांना जर तुम्हाला आमंत्रण द्यायचं असेल तर ते कसं तुम्ही देणार आहात आणि तुम्हाला इथे काय बघायला मिळणार आहे? वाय टू कम टू सनीज वर्ल्ड?
मी जसं म्हटलं तसं की परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ऑकेजन असं हे सनीज वर्ल्ड आहे. तर मी निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी सर्व तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना विनंती करतो की आपण इथं येऊन सनीज वर्ल्डला यावं आणि स्वतःला अनुभवावं. त्याच्यासाठीची ही एक जागा आहे. कोण कोण येऊन गेल्या? इथे तसं जर पाहायला गेलं तर म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब येऊन गेलेत, फडणवीस साहेब येऊन गेलेत, म्हणजे राजकीय आहेत, सामाजिक आहेत, नंतर क्रीडा क्षेत्रातले अनेक मान्यवर इथे येऊन गेलेत, फिल्म इंडस्ट्रीतले साऊथचे असतील, बॉलिवूडचे असतील, मराठी फिल्म इंडस्ट्रीचे असतील, अनेक कलाकार मंडळी इथे येऊन गेलेले आहेत. काय होती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया हे सगळं बघितल्यावर? त्यांची हाच विषय होता की ह्या एवढ्या मोठ्या स्केलवरती आपण लँडस्केपिंग आणि हे करून जे केलं आहे, तर ते म्हटले म्हणजे वाव, हाच त्यांचा एक तो शब्द होता की चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. पवारसाहेबांनी कुठला सल्ला दिला होता? मध्ये पवारसाहेब जेव्हा आले होते तेव्हा मी त्यांच्याशी बोलत असताना ते जाणून घेत होते की कशा कशा पद्धतीने काय तुम्ही करताय. तर मी त्यांना आमचं असे हॉल्स वगैरे आहेत, तर ते इतके चिकित्सक होते की मग किती दिवस तुमचं हे असतं, किती दिवस हॉल चालतो, मग हॉल जेव्हा दिवशी नसतं त्या तुम्ही काय करता, मग तिथे कसं असतं, मग तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स करता की काय कसं. आणि तर ते एकदा मी सांगितलं आता मी इथे जेड म्हणून आमचा एक क्लब पूल करतो आहे आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, मिनी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आहे. तर ते मला म्हटले की साईज काय? म्हटलं 12.5 मीटर बाय 25 मीटरचा आमचा पूल आहे. ते म्हणे 13 मीटर करायला लागेल. आर्किटेक्ट कोण आहे तुमचा? तो सगळा प्लॅन घेऊन एकदा माझ्याकडे, मी तुला सांगतो कशा कशा पद्धतीने करायचं, नागरिकांना काय लागतं आहे. म्हणजे त्यांचा इतका बारीक त्याच्यामध्ये अभ्यास होता की त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं की हे करत असताना 13 मीटरचं जर घेतलं तर जी प्रत्येक पायाला जी वीट लागते ती सायझेबल अमाऊंटमध्ये राहते. म्हणजे एवढं बारीक त्यांचं जे लक्ष होतं. किंवा मध्ये आता अजितदादा पवारसाहेब देखील आले होते. प्रत्येक जाईल तिथं मी त्यांना बघतो चुका काढताना बांधकामाच्या. तुमच्याकडे काय काढले की नाही? बांधकामच नसल्यामुळे चुका काय काढता आल्या नाही, पण तरी देखील त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं. त्यांनी विचारलं लँडस्केपिंग कोणी केलं आहे? मी म्हटलं असे नामपूरकर सर म्हणून आहेत, त्यांनी केलेलं आहे. त्याचे बहुतेक ते ओळखीचे असेल, त्यांना सांग ते बाबूळ सुबाबूळ हे असली झाडं लागली नाही पाहिजे, सगळी झाडं म्हणजे एवढं बारीक, एवढा त्यांना अभ्यास असणं. त्याला सांग गुलमोहरची झाडं जास्त लाव, हे म्हणजे ह्या अनुषंगाने एवढं हे करणं, वड पिंपळ वरच्या बाजूला लाव म्हणजे ती माती धरून ठेवेल, हा इतका त्यांचा तो जो अभ्यासू वृत्ती जी आहे ती त्याच्यातून ती लक्षात आली. आता आपण टी व्हीवर वगैरे जेव्हा पाहतो की ते प्रत्येक ठिकाणी चुका काढतात, तर ते इथं आल्यानंतर देखील त्यांनी मला ते 4 गोष्टी सूचना देऊनच गेलेल्या आहेत ते इथे देखील, आणि त्याचं आम्ही फॉलोही करतो. भव्यता वाढावी म्हणून पण कायम त्यांचं कायम हे असायचं. म्हणजे आता तेही मला म्हणले की सरासरी दरवाजाची जी हाईट असते ही सरासरी 7 फूट असते, आणि तू 8-9 फूट हाईट ठेवत जा की ते दिसताना भव्यता त्याच्यामध्ये दिसते. हे ज्या बारीक सारी गोष्टी चालता चालता जो मनुष्य तो सांगतो, म्हणजे त्यांचं फार एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांचा एक अभ्यास आहे म्हटलं तरी. शिंदे साहेबांनी काय कशा पद्धतीने हे झालं आहे, काय करतोय, पुढे काय करणार आहे, आणि मग त्याचं साधारण कमर्शियल्स तुझे कसे आहेत, ते व्हायबल आहेत का, अशा पद्धतीने त्यांनी जाणून घेतल्या सगळ्या गोष्टी. बघा असं आहे की मी ही सगळे प्रश्न विचारण्याचं कारण हे, आणि हे गप्पातून ओघातून विचारण्यात आले, असं काही ठरलेलं नव्हतं. पण राजकीय नेते मंडळी ही चौकस असतात आणि ती सगळ्या बाजूने विचार करतात, आणि म्हणून प्रत्येकाचा या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सनी निमणी यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेतच. त्यामुळे तुम्ही उद्योजक असाल तर, तुम्ही राजकारण जरी करत असाल तरी काय म्हणू आपण, सर्वांशी उत्तम संबंध ठेवणं, सर्वांशी डायलॉग करणं, कारण तुम्हाला या डायलॉगमधून पुढे जाण्याच्या संधी असतात. युवकांमधला डायलॉग जो आहे तो कमी झाला नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्याचंसुद्धा तुम्हाला भान राखलं पाहिजे. आणि व्यवसाय उद्योग करताना कुठल्याही पद्धतीनं आर्थिक शिस्त बिघडली नाही पाहिजे. तुम्हाला कुठलीही गोष्ट जर उभी करायची असेल तर ती उभी करताना तुम्ही निसर्गाशी प्रतारणा केली नाही पाहिजे. तिसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सांभाळून ठेवल्या पाहिजेत, नव्या त्या वाढवल्या पाहिजेत. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्यासोबत उत्तम टीम पाहिजे की जी टीम हे सगळं सांभाळू शकेल आणि ती तुम्हाला सपोर्ट करू शकेल. पाचवी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा कमावूनसुद्धा तुम्ही राजकारण करू शकता, नाही असं नाही. त्यामुळं तुम्ही उत्तम मार्गावरती राहून काम करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की तुमचे हेतू जे आहेत ते सेवा क्षेत्रामध्ये, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमचे हेतू हे अत्यंत शुद्ध असायला पाहिजेत. आयदर वे तुमच्यापर्यंत यश कसं पोहोचेल हा प्रश्न पडेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या सचोटी ज्या आहेत, मी पूर्ण लक्ष देऊन ऐकत होतो. म्हणजे काय तुमच्या बोलण्यातून मला मिळालं तर 7-8-10 गोष्टी मला मिळाल्या.
आणि महाराष्ट्रातल्या तरुणांनी सगळ्यात महत्त्वाचं जर काय लक्षात ठेवायचं असेल या इंटरव्ह्यूमधून सनी लिमन यांच्या, तर कामाला लाजू नका. त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे, पण तरीसुद्धा ते जर कुठलंही काम करायला लाजत नसतील आणि इतक्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा जर ते पुण्यात असताना 2 ते 5 आपल्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करत असतील, तर मला असं वाटतं की तरुणांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यामध्ये शिस्त ती पाहिजेच पाहिजे आणि आपण आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक असलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आणि सर्वात शेवटचं, सनी लिमन यांनी तर तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, पण सिरियसली मी हा परिसर फिरून बघितला. इतकी झाडं, इतका निसर्ग उत्तम, पुण्याच्या अगदी हार्टमध्ये तुम्हाला कुठेही बघायला अनुभवायला मिळणार नाही. मी ज्याला मुंबईवरून येत होतो त्यावेळेला माझ्या कारमधून मला 300-400 मीटरची सुद्धा व्हिजिबिलिटी ज्यावेळेला मी रावेतमधून पुढं आलो त्यावेळेला नव्हती. आणि आता इथं ज्यावेळेला बसलो आहे त्यावेळेला आकाश निळं दिसते. तर ही ती किमया असते किंवा ही ती जादू आहे निसर्गाची. त्यामुळं तुम्ही सनी लिमन यांना भेटा, पण तुम्ही आधी सनीज वर्ल्डला एकदा नक्की भेट द्या. आणि मी त्यांना सांगेन की एक असं चलचित्रपट तुम्ही पण तयार करा की त्याच्या उभारणीपासून ते इथपर्यंतचा प्रवास, त्याच्यामध्ये इथल्या लोकांना बघायला मिळेल की हे कसं उभं राहिलं. तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील सनी लिमन यांच्यासाठी, तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.